नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी मस्तपैकी रेडी होऊन मी निघाली होती शाळेत जाण्यासाठी, कारण की आज होता इंडिपेंडन्स डे. तर तुम्हा सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी जेव्हा मी शाळेत जायला निघाली तेव्हा अजिबात पाऊस नव्हता. म्हणजे होता पण एकदम असे थेंब 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 असा पाऊस होता. शाळेत जायला निघाली होती तेव्हा पाऊस नव्हता, जसं की मी तुम्हाला सांगितलं. असं वाटलं होतं की आजचा जो इंडिपेंडन्स डे आहे शाळेमध्ये तो छानपैकी सेलिब्रेट होईल, पण असं काहीच झालं नाही. शाळेत पोहोचल्यानंतर एवढा जोरदार पाऊस सुरू झाला ना की पूर्ण आजच्या इंडिपेंडन्स डेची वाट लागली होती असं म्हटलं तरी चालेल. कसं तरी ॲडजस्ट केलं. जिथे आमचं ध्वजारोहण होणार होतं तिथेच ध्वजारोहण झालं. पण मग विद्यार्थ्यांना पावसात उभं करता आलं नाही, त्यामुळे मग आमचा जो दुसरा हॉल होता तिथे सर्व विद्यार्थ्यांना ॲडजस्ट केलं. मागच्या वर्षी मी शाळेमध्ये आली होती 15 ऑगस्टच्या दिवशी. मी व्लॉग अपलोड केला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. तेव्हा मी सांगितलं नव्हतं की मी शाळेमध्ये का आली आहे. मी तेव्हा जॉबला जॉईनिंग केलं होतं, पण मला सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे मी कोणालाच सांगितलं नव्हतं की मी इथे शाळेमध्ये का आली आहे वगैरे वगैरे. पण आता तुम्हाला सर्वांना समजलंच असेल. आणि मग त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघा, पाऊस कितीही असला ना तरी शाळेतला कार्यक्रम जो होता तो खूप छान पार पडला आहे. अजिबात काही म्हणजे जसं ठरवलं होतं की ह्या वेळेस हे करायचं आहे तसंच झालं. फक्त थोडासा पावसाने घोळ केला. बाहेरचं जे मोकळं ग्राउंड आहे तिथे विद्यार्थ्यांना जाता नाही आलं. पण मग कसं तरी सर्व शिक्षकांनी ॲडजस्ट करून आजचा जो इंडिपेंडन्स डे होता तो छान सेलिब्रेट केला. चला आता यासोबतच आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.